हॅलो गाईज, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. आज तर आम्ही जाणार आहे रामेश्वर मंदिरला. तर आम्हाला तिथून फोन आला होता की एका मित्राचा की तिथं खूप मस्त मस्त रांगोळी वगैरे आणि गणपतीच्या मूर्त्या, फोटो फ्रेम वगैरे तयार केलेला आहे. तुमचा एक ब्लॉग बनतो या, असं आम्हाला फोन आला होता. तर आम्ही आज जाणार आहे, आत्ता जाणार आहे जस्ट. चला तर जाऊया, दाखवूया. तर गाईज आज रामेश्वर मंदिरला आलेला आहे. तर गाईज आम्ही आज रामेश्वर मंदिरला आलेलो आहे. तिथं आज फंक्शन होता, स्पर्धा होते. तर तुम्हाला आता स्पर्धा दाखवतो पूर्ण, पुढं बघा कंटिन्यू. तर हे गायचं आतमध्ये असं मंदिर आहे, इकडे स्पर्धा आहेत ते दाखवतो तुम्हाला ब्लॉकमध्ये. पुढं हे मंदिर आहे. तर गायचं आम्ही रामेश्वर मंदिरावर आलेलो आहे. बघा किती छान छान गणपती आहेत. प्रथम क्रमांक. तर गाईज बघा, सर्व हाताने बनवलेले आहेत. तर गाईज गणपतीचं माहेरघर पेन असं बोलतात, पण पूर्ण बघा गणपती हे सर्व हातानं पेनमधील आहे. पण हातानं वगैरे कलर केलेला आहे. पाळण्यातील गणपती असं पूर्ण केलेलं आहे बघा. हे रामेश्वर मंदिरमध्ये आहे, तुम्ही पण येऊन बघू शकता. तर गाईज बघा, पूर्ण हातानं पेट करून केलेलं आहे तयार. पूर्ण हातानं कलर करून केलेलं आहे. किती मस्त आहेत बघा.
बसलेले आहेत, उभारलेले आहेत. हातान तयार केलेले आहेत गाईज, बघू शकता. तो पण मॉडेल बघ मस्त आहे. बघू शकता गाईज. स्पर्धा आहे त्याच्यामुळे सर्व तयार केलेलं आहे. रांगोली आता हातानं रांगोली काढलेली आहे. पूर्ण हातानं काढलेले आहेत रांगोली. नरेंद्र मोदी साहेब सांगलीचे पिढी गुरुजी कोण काढलेलं आहे त्याचं नाव आहे खाली. स्पर्धा होते आज, त्याच्यामुळे केलेलं आहे गाईज. फोटो स्टुडिओवाल्यानं केलेलं आहे. नितीन पाटील क्लिक वन फोटो स्टुडिओवाल्यांचा आहे. तर गायज खूप मस्त गणपतीची मूर्ती पूर्ण पेंट केलेली आहे आणि
फोटो फिल्म म्हणा आणि पूर्ण रेशमी दोऱ्यानं बनवलेलं एक फोटो फिल्म आहे. खूप मस्त आहे बघा. आणि रांगोळी काढलेली आहे 3D. आणि पंतप्रधान साहेबांचं पण तिथं 3D रांगोळी काढलेली आहे. पण पूर्ण जे पेनमध्ये कलाकार आहेत, फोटोग्राफर म्हणा आणि फोटो फिल्म तयार करणारे, रांगोळी, गणपती तयार करणारे, सगळ्यांचे पूर्ण फोटो वगैरे लावलेले आहेत. ते पूर्ण एकदा नक्की बघा. ब्लॉग आमचा पूर्ण खूप तुम्हाला आवडेल. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. आणि ब्लॉग स्किप करून बघू नका. पूर्ण सगळं व्यवस्थित बघा. चला बाय बाय. चला तरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.